हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनेल. मग आज मी बनवणार आहे मिक्स चिकन बिर्याणी. मग आज आत्ता वाजलेले आहेत बघा, तुम्ही पण बघू शकता किती वाजलेले आहेत. मग आत्ता चाललेले आहे मी चिकन बिर्याणी बनवायला. चला तर मग रेसिपी पण सांगते आणि कशी झाली ती पण सांगते. चल नाही ना, आपण दोघंजण बनवूया. मिक्स बिर्याणी बनवायची म्हटल्यावर मग आता हे मी सामग्री घेतलेली आहे. मग यामध्ये मी घेतलेलं आहे फ्रेश धुतलेलं चिकन, 1 किलो चिकन आहे. आणि हे आहे कांदा आणि हे टमॅटो असं कापून घ्यायचं आहे अर्धच. आणि हा पाप कापून घेतल्यानंतर हे मसाला घेतलेला आहे. हा आहे चिकन बिर्याणी मसाला, हे आहे चिकन मसाला, हे आहे चटणी आणि हे आहे दही, हे आहे लिंबू आणि हे गार्लिक पेस्ट, हे आहे मीठ आणि हळद आणि हे आहे खडा मसाला. मग खडा मसाल्यामध्ये कसं जिरं, मोहरी, परत तेजपत्ता असं काही खडा मसाला जेवढा आपल्याला सापडेल तेवढा घ्यायचा आहे. मग आता एक राहिलंच की हे आहे बटर. मग बटर नसेल तर आपल्याला तूप घेतलं तरी चालते आणि हे दोन्ही पण नसेल तर आपल्याला तेल पण घेतलं तरी पण चालते. ओके, मग आता मी रेसिपी स्टार्ट करते. आता मी चिकन मॅरिनेट करणार आहे. यामध्ये सर्वात प्रथम मी टाकणार आहे 1 वाटी दही, थोडीशी चटणी, थोडीशी टाकायची आणि थोडंसं चिकन मसाला आणि थोडीशी चिकन बिर्याणी मसाला आणि हे आहे 2 टेबलस्पून हळद आणि आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे आम्ही घेतलेलं आहे 2 चमचा मीठ. यानंतर आपल्याला टाकायचं आहे गार्लिक पेस्ट. मग थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. मग आता मॅरिनेट करायला घेऊया. यानंतर मी टाकते बारीक कापून ठेवलेली कोथिंबीर. आता आपल्याला हे सर्व चिकन हाताने मॅरिनेट करून घ्यायचं. तुम्ही जर चिकन लवर नसाल तर कॅरीबॅग घेऊन पण मॅरिनेट केले तरी पण चालते. आता मिक्स करणार आहे. अशा प्रकारे चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि यानंतर 10 ते 15 मिनिट झाकून ठेवूया, म्हणजे ते मुरून जाईल. आता मी घेतलेले आहे बिर्याणी बनवायला. यामध्ये ॲड करते 2 ते 3 चमचा तेल, यामध्ये ॲड करूया हा खडा मसाला. यानंतर मी थोडंसं टाकते मीठ. आता मी ॲड करते कांदा. यामध्ये ॲड करूया थोडंसं गार्लिक पेस्ट. आता मी ॲड करते थोडंसं बटर, 1 चमचा घेतलं तरी पण चालतं. मिक्स करून घेऊया. आता मी ॲड करते थोडीशी कोथिंबीर, जेणेकरून कोथिंबीरची बिर्याणीमध्ये आली पाहिजे. कांदा, टमॅटो आणि मसाला भाजत आलेला आहे. यामध्ये आपण ॲड करतोय हा लकी बिर्याणी मसाला. हा लास्ट टाइम दम बिर्याणीमध्ये पण वापरलेला. मग आता ह्या मिक्स बिर्याणीमध्ये पण वापरते. आता मी घेतलेला आहे
एक संपूर्ण पाकेट बिर्याणी मसाला. आता मिक्सअप करूया. आता कांदा टोमॅटो भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये मॅरिनेट झालेले चिकन टाकूया. आता मी चिकन टाकते. आता हे मॅरिनेट झालेले चिकन मसाल्यामध्ये मिक्सअप करूया. जेणेकरून ते मॅरिनेट झालेले चिकनला मसाला चिकटून जाईल. आता मसाल्यात मिक्स झालेले चिकन पाणी न ओतता वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आता चिकनला वाफेवर पाणी सुटलेलं आहे. आता हे चिकन मिक्स करून घ्यायचं आहे. मग अजून 1 ते 2 मिनिट वाफेवर झाकून ठेवूया. आता चिकन शिजलेलं आहे. मग सगळ्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. चिकनच्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे, म्हणजे चिकन आता शिजत आलेलं आहे. आता यानंतर आता यावरती कोथिंबीर मिक्स करूया. आता ॲड करूया 3 ते 4 ग्लास पाणी. आता यावरती टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि उकळी येईपर्यंत वाट बघूया. आता मसाल्याला उकळी आलेली आहे. यामध्ये ॲड करूया स्वच्छ पाण्याने धुतलेले तांदूळ. आता हे तांदूळ मिक्स करूया. आता बिर्याणी शिजण्याची वाट बघूया. आता बिर्याणी शिजत आलेली आहे. यावरती कोथिंबीरने फिनिशिंग करूया. आता कोशिंबीर बनवायला घेऊया. आता रेडी झालेली आहे कोशिंबीर. आता बिर्याणी झाली आहे रेडी. मग सर्व करायला घेऊया. अशा प्रकारे बिर्याणी झाली आहे तयार. मग मित्रांनो, या जेवण करायला. चला तर मग गाईज, आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. मग आजची बिर्याणीची रेसिपी कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. आणि जाता जाता एवढं सांगायचं आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.